TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. प्रज्योत अतिरिक्त उचली घेतो चेंडू नक्कीच अपघात मारण्याचा प्रयत्न केला होता. बाईच्या स्वरूपात एक बंद हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू फुललेंचा वापर केला होता. फक्त दिशा देतो चेंडू अपघात चेंडूला चेंडू येतो तो म्हणजे शॉर्ट पॉइंट मध्ये तो संघांच्या मार्फत दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा देतो चेंडूला चेंडू येतो तो म्हणजे बॅकफुट पॉइंटला तोपर्यंत एका धावेचा होतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतो ऑन स्ट्राइक शॉर्ट ऑन बोलण्याचा प्रयत्न करतो. मिस टाइम शॉट चेंडू डाऊन झाला तो मध्ये शॉर्ट मिडविकेटला एकदा पूर्ण केली. फक्त एका धावेचा होतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय जॉब करतो राईट ओव्हर द विकेटचा मार्ग करतोय. फुल टॉस चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या क्षेत्ररक्षण दाखवतोय. शॉर्ट फाईन लेगला तोपर्यंत एका धावेचा होते. पुढच्या पडायला नक्कीच स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवली राईट मोर द विकेटचा मार्ग होतो. रमेश शॉर्ट ऑन करतो चेंडूला गॅप शॉट सिलेक्शन पावसाला योग्य वापर करतो. सीमा पलीकडे चौकार जितेंद्र गोंदात रमेशचा दरम्यान पुढे पुन्हा शॉर्ट ऑन जितेंद्र दरम्यान पुढे पुन्हा पुन्हा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न करतोय. मिस टाइम शॉट चेंडू तो मध्ये डीप मिडविकेटला त्याने क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मध्ये तो पण चित्त्याच्या वेगाने 2 धाव पूर्ण करत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पुन्हा एकदा दोघाला दिले होते. नक्कीच ऑब्स्टॅकल सोडून चाललाय. पंचांचा इशारा येतोय. जितेंद्र पुन्हा ताकदीचा योग्य वापर करतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. वन बाउन्स ओव्हर सीमा पलीकडे करण्याचा निर्णय घेतला तर सार्थक ठरताना दिसतोय. पुन्हा त्या ब्लॉकरचा वापर करतोय. खोटून काढला चेंडू वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय. डीप मध्ये तो चेंडू फेकलाय 1+ नक्कीच नोट चेंडू फेकला तर फ्रीट असेल. धावा लागेल. पुढे चेंडू पुन्हा एकदा फ्री मोठा फटका आला आपल्या टीमला. स्ट्रेट ड्राइव्ह सीमा पलीकडे चौकार. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्टॅगल बंद जितेंद्र नक्कीच विचार केंद्र मारण्याचा प्रयत्न फर्स्ट लाईन नक्कीच चेंडू पडल्यानंतर जास्त उचली घेत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला प्रयत्न केला होता पण त्याच्या अवकाशाच्या बाहेर षटकार मार्गस्थ. पुढे चेंडू पुन्हा एकदा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षण सज्ज झाला आहे. फलंदाज बाद पहिला धक्का बसतो. 33 धावसंख्या होती विदेशी जेपी ग्रुप संघाला. एक यशस्वी गोलंदाज आपण बघतोय. एक सफलता प्राप्त गोलंदाज प्रज्योतने पुणे दाबात का तो चेंडूला नक्कीच जागा बनवली होती. चेंडू होते तो कव्हर क्षेत्रामध्ये डीप कव्हरला नक्कीच चेंडू सरकला होता. तोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि एक भरती निर्माण आपण बघतोय. नक्कीच विचार केला दिशा भरकटलाय. लेग स्टिक सोडून चालायची स्टाईल फंडाज योगेश खातं करतो योगेशला. पुढे चेंडू फक्त सन्मान देतो चेंडूला. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने खातं खोलले जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतो धावफल करू तब्बल 36 धावा लागत. अंदाजे प्रदीप फुलंचा वापर करतोय. चेंडू होतो तो म्हणजे मिडऑफला तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो. 3 षटकांचा खेळ षटकांतर 37 धावा. पहिला चेंडू नक्कीच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. जागेवर पुढे पुन्हा एकदा मिस टाइम शॉट स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. डीप लॉंग क्षेत्रामध्ये सुरेख फेकी दाखवतोय गोलंदाज योगेश. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फर्स्टला आहे. बॉडी लाईनचा वापर करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा लेग बॅकचा इशारा येतोय. पंच पुन्हा एकदा मोठा फटका
क्षेत्ररक्षक सज्ज झालाय फलंदाज बाद दुसरा धक्का बसतोय प्रदीपच्या स्वरूपात हा संघ आपण बघतोय दरम्यान पुढे पुन्हा एकदा शॉटला वापर करतोय पूर्ण चेंडूला जवळपास कोणतं क्षेत्ररक्षक नाही सीमा पलीकडे षटकार रमेश मयेकर यांचा अप्रतिम गोलंदाजाच्या भूमीवरती आपण बघितलं त्यांना आनंदी स्मॅशर या संघाने 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं चुकीला माफी नाहीये केजीपीएल षटकार दरम्यान पुढे पुन्हा एकदा राईट राऊंड एकीचा मार्गाचा आहे ब्लॉक खोलचा वापर केला होता सुरेख चेंडू फेकतोय षटकार नंतर कमबॅक करतोय आणि फलंदाज बाद होतोय धावबाद योगेश फुलटॉप चेंडू बेडकाला दिलेला चेंडू ते लमन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पलीकडे केजीपीएल चौकार संख्या आपण बघतो त्यातील 57 धावा पुन्हा एकदा ब्लॉकच्या कोलिंबाला चेंडूला सीमा पलीकडे आयोजकांनी आभार व्यक्त करतो विनोद पाटील भोसले यांचा क्षेत्रामध्ये कॅप्चर सिलेक्शन सीमा पलीकडे 4 धावा 5 षटकांची सांधरे 5 षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल शुभाच्या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातोय पहिला धक्का विकेट हा चेंडू टप्प्यानंतर खाली जातोय पहिल्या 5 विश्वचषक मध्ये पॉवर प्लेला स्थान दिले गेले त्यावेळी चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन शॉर्ट रनच्या दिशेने दरम्यान 1 धाव इथे पूर्ण होते एका धाव्याने पल्ला काढायचा आहे जिंतू फोर द विकेट हा चेंडू संख्यात घेऊन काढलाय गॅप मधून पॉइंट आणि कव्हरच्या मधून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू उचलतोय थोडस मिसअंडरस्टँडिंग झालंय चेंडू यावेळेस बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय अतिशय चांगला षटक या ठिकाणी हाताळला जितूने महादेवाच्या दर्शनासाठी हा चेंडू बाहुबली बजरंगी भीमटोला षटकार कामगिरी करावी लागेल हा चेंडू यावेळेस बाटपूट जाऊन पंच केला गोलंदाज स्वतःनंतर अतिशय चांगला कमबॅक व्हेरी गुड बॉलिंग गोलंदाज आपण दुसरं षटक योगेश यावेळेस खोलवर टप्प्याचा बीट केले फलंदाजाला हा चेंडू मात्र अधिक जर पाहिलं तर चेंडू निश्चितच यावेळेस फुलटॉ चेंडू बिलकावून दिला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एकच धाव इथे मिळेल हा चेंडू बिलकावून दिलाय टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू करतोय आवाज सफर षटकार नंतर दुसऱ्या तिसऱ्या सामन्यानंतर चांगला आवाज या ठिकाणी पोहोचत आहे प्रेक्षकांपर्यंत चेंडू वापरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे सरकलाय 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र इथे तिसऱ्या धावेचं मानस होतं मात्र धाडस करू शकले नाही अवसर भी लढेंगे हा स्टाईल मध्ये घेऊन काढलाय डी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय यावेळेस 2 धावा पूर्ण गेल्या आहेत मात्र इथे 3 धावा होऊ शकतात विकेट षटकात 2 धावा दिल्या त्यावेळेस चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला राईट आर्म ओव्हर द विकेट पुढे सरकलाय मात्र इथे चेंडूच्या लाईन मध्ये नाहीये स्ट्राईकला प्रसाद फुलटॉ चेंडू स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उचलले परत फेकीपर्यंत या 2 धावा इथे मिळत आहेत धाव संख्या आता मात्र चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस बरोबर पाहतो आपण 22 धावा 46 धावांची गरज आहे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 46 धावा प्रति षटकामागे 23 धावांची गरज आहे हा चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने चेंडू जातो यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता मात्र असं चांगलं बॅकिंग गोलंदाज यावेळेस हा चेंडू शॉर्ट करायला क्षेत्ररक्षक चेंडू झेल सुटलेला आहे सोफा झेल सुटला बघा चेंडू बॅकफूट वर गेली चेंडूला कट केला अपरकटच्या माध्यमातून चेंडू जातो यावेळेस डीप बॅकवर्ड 5 पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू यावेळेस सीमा 5 पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरकलाय मात्र इथे 3 धावा होऊ शकतात 3 धावा इथे मिळत आहेत धाव संख्या आता मात्र 4 धावा
हा 10वा सामना आपण पाहतोय. निश्चितच वेळेवर सामने सुरू झाले त्यामुळे हा सामना देखील इथे खेळवता आलाय. नंतर जर पाहिलं तर त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. चेंडू आउटसाइड एज लागते. शॉट थर्डमेला चांगलं क्षेत्रक्षण. हा चेंडू आता मात्र बॅट आणि बॅटच्या मधल्या नावावर आहे. हा चेंडू यावेळेस हुक केलाय. चेंडू फायनलच्या दिशेने चौकार. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. चेंडू यावेळेस सिलिमिडांच्या दिशेने येतोय. एक परत दिलाय मात्र आमचे प्रेक्षक देखील त्या ठिकाणी निश्चितच अपील केले गेले. त्या ठिकाणी हलकसं मात्र पण त्या ठिकाणी अपील फेटाळून लावतोय. सामन्यामध्ये चेंडू बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअरची दिशेने जातोय. हा सामना आपण पाहू शकता. चेंडू यावेळेस शिल्लक आहे जर पाहिलं तर. हा सामना